गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाईप्स अँड सिस्टम्स आपण कंटिन्यू करतोय, राईट. आज पाईप्स अँड सिस्टमचं शेवटचं लेक्चर बरं का तुमच्यासाठी. याच्यापूर्वीचे 4 लेक्चर झालेले आहेत, त्यानंतर हे शेवटचे लेक्चर्स. आणि यामध्ये यामध्ये हा टाईप जो आहे, यामध्ये 2 टाईपचे नळ तुम्हाला दिलेले असतात. एक नळ असतो टाकी भरणारा नळ, राईट. आणि दुसरा नळ असतो टाकी रिकामा करणारा नळ. असतं ना टाकीच्या वर टाकी भरणारे नळ आणि बुडाला म्हणजे खाली टाकी रिकामी करणारे नळ असतात. ज्यावेळेस दोन्ही टाईपचे नळ एखाद्या प्रश्नामध्ये येत असतील तर याच्यापासून फक्त 2च प्रश्न तयार होतात, फक्त 2च प्रश्न. प्रश्न नंबर 1 की टाकी भरायला किती वेळ लागेल. टाकी पूर्ण भरायला, राईट. एखाद्या रिकाम्या टाकीमध्ये दोन्ही नळ म्हणजे टाकी भरणारे आणि रिकामे करणारे दोन्ही एकत्र सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल, क्वेश्चन नंबर 1. किंवा क्वेश्चन नंबर 2, एखाद्या पूर्ण भरलेल्या टाकीमध्ये जर दोन्ही टाईपचे नळ सुरू केले तर टाकी पूर्ण रिकामी व्हायला किती वेळ लागेल. दॅट इज क्वेश्चन नंबर 2, राईट. जसं इथे दिलेलं आहे की क्वेश्चन नंबर 1 की टाकी भरायला लागणारा वेळ हा प्रश्न जर असेल तर काय करणे आहे तुम्हाला, तर टाकी भरणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम. टाकी भरणारे नळ त्याचा काय करायचं आहे, 1 तासाचे काम. जो कोणता पण टाकी भरणारा नळ असेल ना, त्याची स्पीड दिली असेल, समजा 24 तासामध्ये तो टाकी भरतो, तर त्याच्या 1 तासाचे काम 1/24, राईट. त्यामधून वजा करायचे आहे तर रिकामी करणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम. समजा रिकामी करणारा नळ असेल 30 तासामध्ये रिकामा करतोय, पूर्ण टाकीला 30 तासात रिकामी करतोय, तर त्याच्या 1 तासाचे काम म्हणजे 1/30. आणि या दोघांची वजाबाकी करायची. लक्षात घ्या, प्रश्न जर असेल टाकी भरायला लागणारा वेळ किती, तर सुरुवातीला भरणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम घेणे आहे तुम्हाला आणि त्यामधून रिकाम्या होणाऱ्या नळाच्या 1 तासाचे काम वजा करून घेणे आहे. प्रश्नाचे उत्तर तुमचं तयार आहे. याशिवाय दुसरा प्रश्न हा तयार होऊ शकतो की टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ. मी बोललोय की 2च टाईपचे प्रश्न तयार होतील. एक तर टाकी भरायला किती वेळ लागेल किंवा दुसरा प्रश्न टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल. तर जर टाकी रिकामी होण्यास तुम्हाला वेळ काढायचा असेल तर टाकी रिकामी करणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम आधी घेणे आहे तुम्हाला, आधी घेणे आहे आणि त्यामधून वजा करायचे आहे तर भरणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम. म्हणजे इथे पण लक्षात घ्या, क्वेश्चन आहे तुम्हाला टाकी रिकामी करण्यास किती वेळ लागेल, तर रिकामी होणाऱ्या नळाची जी काही गती आहे त्याची 1 तासाचे काम सुरुवातीला आलं पाहिजे आणि त्यामधून भरणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम मायनस करून घेणे. सिम्पली प्रश्न जो विचारला असेल टाकी भरायला किती वेळ लागेल, तर भरणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम सुरुवातीला यायला पाहिजे, शिवाय रिकामी होणाऱ्याचे जे आहे त्या रिकामी होणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम मायनस करून घेणे. प्रश्न जर असेल रिकामी होण्यास किती वेळ लागेल, रिकामी होण्यास, तर रिकामी होणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम सुरुवातीला घेणे आणि त्यामधून वजा करून घेणे कोण, की भरणाऱ्या नळाचे काम. दॅट्स ऑल, सिंपल. प्रश्नाला फोकस करायचा आहे की शेवटी प्रश्न काय विचारला, राईट. चला 4-5 उदाहरणं घेऊया याच्यावर, म्हणजे तुम्हाला सहज कळेल. चला क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 काय बोलतंय की एका नळाने एक पाण्याची टाकी 6 तासात पूर्ण भरते. 6 तासात काय करते, ती भरते. तीच टाकी दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. बघा, दोन्ही टाईपचे नळ दिलेले असतील एखाद्या प्रश्नात, टाकी भरणारे नळ आणि टाकी रिकामी करणारे नळ, दोन्ही नळ दिलेले असतील तर त्यावर 2 टाईप पैकी एक कुठला तरी प्रश्न जनरेट होईल. एक तर टाकी भरायला किती वेळ लागेल किंवा दुसरा टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल. प्रश्न बघूया, प्रश्नाला फोकस करूया आपण. रिकाम्या टाकीत दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरायला किती तास लागतील, दॅट इज द क्वेश्चन. क्वेश्चन काय विचारलाय, टाकी पूर्ण भरायला किती तास लागतील. म्हणजे सुरुवातीला टाकी भरणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम घेणे आहे टाकी भरणाऱ्या नळाचे, कारण प्रश्न आहे टाकी भरायला. त्यामधून मायनस करणे रिकामी होणाऱ्या त्या नळाचे 1 तासाचे काम मायनस करूया तर टाकी भरायला लागणारे तास, टाकी भरायला लागणारे तास, लागणारा किंवा वेळ. चला, प्रश्न आहे टाकी भरायला, तर टाकी भरणारे आहे नळ, काय स्पीड आहे,
की 6 तासात पूर्ण भरते, 6 तासात पूर्ण भरते, तर त्याच्या 1 तासाचं काम 1/6 मायनस, यामधून मायनस करून घेणे रिकामी होणाऱ्या नळाची गती तो 8 तासात रिकामा करतोय, तर याला 1/8. यांच्यापासून जे उत्तर मिळेल ते तुम्हाला 1 तासाचं मिळेल आणि 1 तासाला आपण कन्वर्ट करू रेसिप्रोकल, म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल, जे टाइम हँड वर्क मध्ये आतापर्यंत करत आलेलं आहे किंवा मागच्या प्रश्नांमध्ये पाईप्स अँड सिस्टमच्या हेच प्रोसेस आपण केली आहे. चला छेद सारखा करूया. मोठी संख्या 8, 8 मध्ये 6 ने भाग जात नाही, 8 दुने 16 भाग जात नाही, 8 त्रिक 24, काय तयार होईल 24. या 6 ला 4 ने गुणाकार केला तर 24, तर याला पण 4 ने गुणाकार करू, 4 1 4 वजा, याला 3 ने गुणाकार केला तर 24, याला पण 3 ने गुणाकार करू, 3 1 3, म्हणजे 4 मधून 3 गेलाय 1/24. हे काय मिळालं तुम्हाला 1 तासाचे काम, 1 तासाचे काम. बट आपल्याला किती तास लागतील हा प्रश्न आहे, तर 1 तासाच्या कामाला रेसिप्रोकल म्हणजे उलट करू, तर 1/24 च्या उलट 24/1 म्हणजे 24 तास लागायला पाहिजे. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर व्हायला पाहिजे. ऑप्शन नंबर सेकंड. एकदम सिंपलचा पॉइंट आहे. प्रश्न जो विचारला असेल तो सुरुवातीला यायला पाहिजे, त्याच्यामधून दुसऱ्या नळाची स्पीड मायनस करणे. राईट. थोडाफार डाऊट असेल समोरच्या प्रश्नावर या. एका टाकीला 3 नळ आहेत बोलते, 3 नळ. पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 15 तास व 12 तासात पूर्ण भरते. ही कशाची आहे, भरण्याची स्पीड. तिसरा नळ जो आहे, तिसरा नळ, त्या नळाने ती टाकी 10 तासात पूर्ण रिकामी होते. किती तासात रिकामी होते, 10 तासात रिकामी होते. अगेन तुम्हाला दोन्ही टाईपचे नळ दिलेले आहेत, एक भरणारा नळ आणि एक रिकामी करणारा नळ. प्रश्नाला फोकस करा. प्रश्नामध्ये काय विचारले की रिकाम्या टाकीत तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल, दॅट इज द क्वेश्चन. टाकी भरायला लागणारा वेळ काढायचा आहे तुम्हाला. कशाला, टाकी भरायला. टाकी भरायला वेळ काढायचा आहे, म्हणजे टाकी भरणाऱ्या नळाचे जे 1 तासाचे काम असेल, सुरुवातीला तेच आलं पाहिजे ना, टाकी भरणारी नळ. त्यामधून रिकामी होणाऱ्या नळाचे 1 तासाचे काम मायनस करून घेणे आहे. प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह होईल. चला टाकी भरायला बघा कोणता नळ आहे, तर टाकी भरायला 2 नळ आहेत तुमच्याकडे. पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 15 व 12 तासात भरते आहे, तर 1/15 अधिक 1/12. कारण हे यांची बेरीज का केली, कारण हे दोन्ही नळ जे आहेत ते टाकी भरणारे आहेत आणि यामधून टाकी रिकामा करणारा नळ मायनस करू, तर तिसऱ्या नळाने ती टाकी 10 तासात रिकामी होते, तर रिकामीला मायनस करू 1/10. यांच्यापासून जे तयार होईल ते होईल तुमचं 1 तासाचं काम. टाकी भरायला लागणारा वेळ छेद सारखा करूया आणि मग त्याला रेसिप्रोकल करून घेऊया. प्रश्नाचे उत्तर तयार होईल की खाली काय तयार होईल. मोठी संख्या बघा 15, तर 15 मध्ये 12 ने भाग जात नाही, 15 दुने 30, 30 मध्ये 10 ने जातो, 12 ने भाग जात नाही, 30 दुने 60, खाली 60 तयार करावे लागतील. 15 ला 4 ने गुणाकार केला तर 60, तर याला पण 4 ने गुणाकार करू 4, प्लस 12 ला 5 ने गुणाकार केला तर 60, याला पण 5 ने गुणाकार करू 5, मायनस 10 ला 6 ने गुणाकार केला तर 60, तर याला पण 6 ने गुणाकार करू 6. काय मिळतंय तुम्हाला की 4 अधिक 5 9, 9 मधून 6 कमी करा, 9 मधून 6 गेले 3/60, म्हणजेच 3 3 ने भाग दिला तर 3 1 3, 20 त्रिक 60. हे काय मिळालं तुम्हाला, 1 तासाचे काम. तिघांना पण एकत्र सुरू केलं तर. बट आपल्याला किती तासात पूर्ण होईल, तर याला रेसिप्रोकल करू. 1/20 म्हणजे 20 तास लागायला पाहिजे ती टाकी भरायला. किती तास लागायला पाहिजे, 20 तास. तर ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्हाला उत्तर मिळतंय, हे 20 तास असायला पाहिजे. राईट. अगेन तेच केलं जे मी तुम्हाला सांगितलंय. प्रश्नाला फोकस केला आपण आणि जो प्रश्न विचारला आहे त्याला सुरुवातीला घेतला आणि जो दुसरा जो आहे रिकामी करणारा त्याला मायनस केला. राईट. चला या प्रश्नामध्ये काही वेगळं मिळतं का बघूया. की एका नळाने एक पाण्याची टाकी 12 तासात पूर्ण भरते, भरणाऱ्या नळाची स्पीड आहे. दुसऱ्या नळाने तीच टाकी 6 तासात पूर्ण भरते, ही सुद्धा टाकी भरण्याची स्पीड आहे, टाकी भरते.
तिसऱ्या नळाने तीच भरलेली टाकी 3 तासात पूर्ण रिकामी होते. बरं हे बघा, हा 3 तासात कशासाठी आहे? रिकामी होण्याची स्पीड आहे 3 तास. तिन्ही नळ पूर्ण भरलेल्या टाकीमध्ये एकत्र सुरू केले तर टाकी रिकामी होण्यास, बरं प्रश्न बदलला बरं का, टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? दॅट इज द क्वेश्चन नाउ. जर प्रश्न आहे टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल, तर तुमच्या सुरुवातीला रिकाम्याची स्पीड सुरुवातीला आली पाहिजे आणि त्यामधून टाकी भरणारे जे नळ आहेत त्याला मायनस करूया. तर वेळ कशाचा काढायचा आपल्याला? वेळ काढूया रिकामी होण्यासाठी. टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल, तर रिकामी होण्याची स्पीड सुरुवातीला घ्या. प्रश्नामध्ये रिकामीची स्पीड किती आहे? 3 तासात टाकी रिकामी होते, म्हणजे 1/3, त्याच्या एका तासाचं काम. आणि यामधून टाकी भरणारे जे नळ आहेत त्याला मायनस करायचे आहेत. आता टाकी भरणारे 2 नळ दिसत आहेत, एकाची स्पीड आहे 12, एकाची स्पीड आहे 6. या दोघांना पण तुम्हाला मायनस करावं लागेल. -1/12 -1/6. प्रश्न आहे टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल, तर रिकामीची स्पीड सुरुवातीला एका तासाची, त्यामधून भरणारे जितके नळ असतील त्याला मायनस करून घेऊया आणि 2 नळ आहेत भरणारे, दोघांना पण मायनस करू. त्यांच्यापासून जे मिळेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका तासात मिळेल. तर आधी छेद सारखा करा. 12 मोठी संख्या आहे, 6 आणि 3 ने भाग जातो. 12 तयार केले, 3 चौक 12, तर याला पण 4 ने गुणाकार करू, 4 मायनस 12 एक 12, तर याला पण 1 नेच गुणाकार करू, 1 मायनस साइन दुने 12, याला 2 ने गुणाकार करा, 2. 4 मधून 1 गेला 3, 3 मधून 2 गेलेत, 1/12. हे काय मिळेल तुम्हाला? ही झाली एका तासाची गती रिकामी होण्यासाठी. तर टोटल याला रेसिप्रोकल करा, 1/12 म्हणजे 12 तास. हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं. रिकामी होण्यास एकूण किती तास लागतील? दॅट इज 12 आवर्स, मीन्स 12 तास. क्वेश्चन जो विचारलेला आहे तो सुरुवातीला घेतलाय आपण, बाकीच्यांना मायनस केलाय. चला एखादी उदाहरण, हा शेवटचे उदाहरण पुन्हा बघूया याच टाईपवर. एक नळ एका टाकीला 3 तासात पूर्ण भरतो. हे 3 तास कशासाठी आहे? भरण्यासाठी. 2 नळ त्याच टाकीला क्रमश 6 तास आणि 10 तासात काय करतायत? रिकामे करतायत. बरं, आता या प्रश्नामध्ये 2 नळ रिकामे करणार आहेत आणि 1 नळ भरणार आहे. राईट. प्रश्नाला आधी फोकस करूया की प्रश्न काय विचारलाय. जर रिकाम्या टाकीत तिन्ही नळांना एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल? दॅट इज द क्वेश्चन. प्रश्न आहे टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल, तर टाकी भरणाऱ्या नळाचं 1 तासाचं काम आधी आलं पाहिजे आणि त्यामधून हे 2 नळ जे आहेत ना रिकामे करणारे, या दोघांना पण हाकलून देऊ मीन्स मायनस करू, म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुम्हाला विचारलंय वेळ कशाचा? टाकी भरायला. राईट. टाकी भरणाऱ्याची स्पीड बघा किती आहे? 3 तास. एक नळ एका टाकीला 3 तास, त्याच्या एका तासाचं काम 1/3 मायनस रिकामी करणाऱ्याचे जे स्पीड असतील त्याला मायनस करून घेऊया. रिकामी करण्याचे 2 स्पीड आहे, एक आहे 6 तास म्हणजे 1/6 मायनस दुसरा आहे 10 तास, तर 1/10. राईट. चला छेद सारखा करूया आणि एका तासाचं काम तयार होईल तुमचं. 10 मध्ये 3 ने 6 ने भाग जात नाही, 10 दुने 20, 20 मध्ये भाग जात नाही, 10 त्रिक 30, 30 मध्ये 3 आणि 6 ने भाग जातो 30. 3 ला 10 ने गुणाकार केला तर 30, तर याला पण 10 ने गुणाकार करा, हा होईल 10 मायनस 6 ला 5 ने गुणाकार केला तर 30, याला पण 5 ने गुणाकार करा, हा होईल 5 मायनस 10 ला 3 ने गुणाकार केला तर 30, याला पण 3 ने गुणाकार करा, 3. काय तर होईल? 10 मधून 5 गेलेत 5, 5 मधून 3 गेले तर 2/30. यांच्यामध्ये 2 2 ने भाग दिला तर 1/15. हे कशाचं काम झालं? 1 तासाचं काम. आणि 1 तासामध्ये 1/15 होत असेल तर त्याला रेसिप्रोकल करू म्हणजे 15 तास. हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं. ऑप्शन नंबर डी. एकदम साधा सोपासा सिंपलसा मॅटर आहे. जो प्रश्न विचारला असेल टाकी भरायला किती वेळ लागेल, तर भरणाऱ्या नळामधून रिकामे मायनस करा. क्वेश्चन हा असेल की रिकामी होण्यास किती वेळ लागेल, तर रिकामाच्या स्पीड मधून भरणारी स्पीड मायनस करा. दॅट्स ऑल. राईट. चला असे
पाईप्स अँड सिस्टमचे आपण 5 पार्ट्स घेतलेले आहेत बरं का. त्याच्या पूर्वीचे 4 पार्ट्स ते सुद्धा तुम्हाला महत्त्वाची शिल्लक टाकी कशी भरण्यात येतं, शिल्लक टाकी असेल तर दुसरा नळ किती तासात भरेल, किंवा पॉईंट नंबर 1 नळांची संख्या, टाकी भरण्याचे तास, व्यस्त प्रमाण, त्याच्यावरचे क्वेश्चन्स विदाउट युजिंग एनी फॉर्म्युला आपण केलेले आहेत आणि हे तुम्हाला करता आले पाहिजे. राईट. चल, तर पाईप्स अँड सिस्टम्स मध्ये इतकंच. तुम्हाला नेक्स्ट टॉपिक आता नवीन सुरू होईल, नवीन व्हिडिओ याच्या समोरचा जर बघाल तर तुम्हाला टाइम स्पीड अँड डिस्टन्स आपण सुरू करणार आहोत बरं का. जवळपास 8 ते 10 लेक्चर त्याचे पण होतील टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे. राईट. तात्पुरता आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चर लवकरच तुम्हाला इन्स्टंट मिळून जाईल. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.